तुमच्यासाठी आज खास एक्सप्लोअर केलेला आहे उदगीरचा साईधाम। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि सबस्क्राईब, शेअर अँड लाईक करा आणि उदगीर लातूरकराला फॉलो करा। आणि काही अडचण आली असेल, काही व्हिडिओ पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये DM करा। तर फ्रेंड्स, आपण आलेलो आहे साईधाम, हा त्याचा एंट्री गेट केल्यानंतर आपणास तेथे सिक्युरिटी गार्ड चेकिंग वगैरे करतात। मित्रांनो, हा साईधाम उदगीर शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे। हे साईधाम तोंडार पाटी येथे स्थित आहे। तर आपण उदगीर शहरातून निघताच 8 किलोमीटर अंतरावर हा दिसेल। तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर पाहूयात पुढे काय काय आहे। मित्रांनो, हा मेन एंट्री पॉईंट आहे। इथे सिक्युरिटी गार्ड चेकिंग वगैरे करतात, मग सेफ वाटलं तर आतमध्ये सोडतात। व इथे नॉनव्हेज खाण्यास मनाई आहे, तर इथून एंट्री गेट करून चेक करतात व आतमध्ये सोडतात, कारण इथे स्वच्छता पाळली जाते। हे देवाचंच ठिकाण आहे ना। मित्रांनो, इथे आपला आधार कार्ड नंबर, नाव, पत्ता, गाव सर्व इथे रजिस्टर करून पुढे पाठवतात, कारण की काही इलिगल ॲक्टिव्हिटी होऊ नये म्हणून। चेकिंग वगैरे केल्यानंतर इथून पुढे जायचं आहे। तर मित्रांनो, साईधाम येथे रविवारी, खास करून रविवारी खूप गर्दी असते। आजूबाजूचे गाव, स्टेट्समधले इथे आनंद घेण्यासाठी येतात आणि दर्शनसुद्धा घेतात। इथे खूप काही नवीन होत आहे, त्यासाठी सर्वजण इथे रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्वजण इथे एन्जॉय करण्यास येतात। खास करून रविवारी जास्त असतात, अदर्स टाईम थोडे कम असतात, कारण की आज सध्याला ऊन वगैरे आहे, त्यासाठी जास्त येत नसतात भेटीला। तरी आपण पुढचा ब्लॉग नीट पहा। तर चला बघूया। हा तो दिसतोय, हा आहे साई मंदिर, आणि नंतर समोर जाऊन तुम्हाला एक सांगतो बुकिंग वगैरे कुठे होतात ते। साईधाममध्ये मंगल कार्यालय वगैरे बुकिंग करण्याचे ठिकाण आहे। इथं आपण बुकिंग करू शकतो, कारण की या कोरोनाच्या नंतरनी खूप सारे ऑर्डर्स वगैरे बुकिंग्स होतात इथे, कारण की एक प्रकारचं अट्रॅक्शन पॉईंट झालेलं आहे। इथे आपण हे पाहू शकता, इथे आपलं वॉटरफॉल, हे आपण नंतर पाहूया। तर आपण ठीक आहे, इथे आपण बुकिंग करू शकतो। कोणाला पाहिजे असेल बुकिंग वगैरे तर इथे येऊन करू शकता। हा नंबर त्यांचा। उत्कृष्ट दर्जाची रूम उपलब्ध, AC वगैरे, नॉन AC वगैरे सर्व आहे। चला ठीक आहे, जाऊया पुढे। हा प्ले झोन आहे साईधामचा, तर आपण याला नंतर पाहूया। पहिले आपण दर्शन घेऊया साईबाबांचे। तर चला, अजून फोटोशूटला पण येतात। खूप अट्रॅक्शन पॉईंट झालेला आहे साईधाम। प्ले झोन, हे वरी मंदिर आहे। आपण इथून वरी जायचं आहे मंदिरासाठी। तर चला मित्रांनो, हा प्ले झोन इथून आपल्याला वरी जायचं आहे, राईट साईडला। इथे शॉप्स वगैरे आहेत, तर सध्याला बंद आहेत। कोरोनाच्या काळामध्ये, कोरोना पिरियडमध्ये सध्याला बंद झालेले आहेत। हे द्वार आहे साईबाबाचं, साईबाबा मंदिर। चप्पल सोडून आत प्रवेश करताना जायचंय आपण।
हा एक प्ले झोन आहे, हे नंतर मी पाहूया. आपण पहिले दर्शन घेऊया. अट्रॅक्शन करण्यासाठी छोट्या मुलांना आणि आपणांना सुद्धा. पहिला आपण हे प्ले झोन बघूया. मंदिराच्या राईट साईडला हा प्ले झोन आहे. मित्रांनो, या ठिकाणी फोटोग्राफी वगैरे होते. अट्रॅक्शन पॉईंट म्हणजे एक चाइल्डहुडला अट्रॅक्शन पॉईंट झालेला आहे छोटंसं. इथे फोटोग्राफी वगैरे होते. मित्रांनो, हा प्ले झोन आहे. इथे झोका वगैरे खेळतात. झोका सिटिंग अरेंजमेंट आहे. इथे फोटोग्राफीसाठी पण येतात, तुम्हाला सांगितलं. पण हे चिंपांजीचे प्लास्टिक मॉडेल आणि हा रेडा, हा टायगर आणि हा काळवीट, नंतर लायन आणि हे 2 छोटेसे रॅबिट्स. यार प्लास्टिक मॉडेल DS शेष झालेला वाघ म्हणजे आपला डायनो भाऊ हा जगात तर नाही, त्यासाठी आपला प्लास्टिक मॉडेलला बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट आहे. मित्रांनो, गाय आणि त्याचं वासरू दूध पिताना. नंतरनी 3 डिअर्स. नंतरनी हा बघा डस्टबिन. येथे टुरिस्ट वगैरे आल्यावर कचरा टाकावे, स्वच्छता राखावे म्हणून ठेवलेले आहेत. मित्रांनो, हा झोन एज रिस्ट्रिक्टेड आहे. हा सर फक्त चाइल्डसाठी खेळण्यासाठी आहे. ॲडल्ट्सला मध्ये एंट्री नाही. बट इथे ॲडल्टसाठी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. फॅमिली वगैरे कपल्स इथे येऊन 2 क्षण बसून जातात इथे. आणि हा खूप भारी केलेला आहे सर्व कपलसाठी पण. हा मित्रांनो, हा जंपिंग रोप आहे. याला काहीतरी तिकीट आहे व इथे एन्जॉय करू शकता. सर्व इथे चाइल्डसाठी आहे. मित्रांनो, हा लॉन हनुमान मंदिराचा आहे. इथे हनुमान मंदिर आहे. नंतरनी आजूबाजूला प्लास्टिक मॉडेल्स वगैरे ठेवलेले आहेत. हा मित्रांनो, हा महादेव मंदिर जाण्यासाठी रस्ता आहे. हा महादेव मंदिर. नंतरनी येथे महादेवाची पिंड आहे. नंतर इथे नंदी आहे. तरी हा पहा इंटेरियर आतला. नंतरनी हा मोठा पिंड आहे. बोटिंग स्टेशन. मित्रांनो, येथे खास फोटोशूटसाठी येतात. नंतर मी खालीच तुम्हाला दाखवतो. खाली बोटिंग चालू आहे. इथे बोट्स आहेत. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बोट्स 60 रुपीज पर हेड आहे इथे. हा मित्रांनो, आर्टिफिशियल लेक आहे. खास अट्रॅक्शन पॉईंटसाठी केलेलं आहे. खूप मजा इथे. उदगीर सिटीमध्ये खूप अट्रॅक्शन पॉईंट बनलेला आहे. कारण की येथे 1000 पीपल्स तर येतात रोज. हा खूप मस्त केलेला आहे. ही पहा बोटिंग. फोटो अशा टाईपचं वॉटर झोन आहे. खूप सारं इथे टुरिस्टसाठी खूप अट्रॅक्शन पॉईंट बनलेला आहे उदगीर शहर. आणि त्यातल्या त्यात साईधाम. तर चला आपण दुसऱ्या प्ले झोनवर जाऊया.
येथून आपण जस्ट वॉटर पार्कला जाणार आहे. मित्रांनो, म्हणल्याप्रमाणे हे लॉजिंग काही मंगल कार्यासाठी बुकिंग चालू आहेत. इथे काही ब्रेकफास्ट डिनर लंचसाठी शॉप्स आहेत. तर आपण इथे येऊन लाभ उठवू शकता. हे लॉजिंग विथ AC विदाउट AC. मित्रांनो, हा साईधामचा व्हिडिओ खूप लॉंगर होत चाललेला आहे. त्यासाठी वॉटर पार्क हा मोठा खूप जागा आहे, इथे खूप वेळ लागेल. त्यासाठी हा व्हिडिओ खूप सेपरेटली बनवणार आहोत. तरी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्येच आम्हाला DM करा. तर ओके मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लातूरकरांना फॉलो करा.